हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आता वाजून गेलं 11, 11:15 वाजणार. घरात कोणीच नाही आहे, सगळे लग्नाला गेले आहेत. लग्नाला मी नाही गेलो बिकॉज मला सुट्टी नव्हती. सॉरी, मला सुट्टी नव्हती आणि सुट्टी घेतली पण नव्हती बिकॉज नवीन जॉब आहे, सगळ्या गोष्टी नवीन आहेत. सो म्हटलं नको हे करायला, म्हणून पूर्ण फॅमिली गेली आणि मी घरी आज एकटा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंघोळ वगैरे करून रेडी झालो आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट, माझी आवडती गोष्ट म्हणजे देवपूजा पण झाली आहे. आणि मला देवाने काहीतरी शिक्षा दिली वाटतं, मला चटका लागून गेला. मी माफी मागून घेतली. जेव्हा दिवा लावत होतो ना, एकदम जोराचा चटका लागला आहे आणि मला अजून पण आहे ना असं आगाग मारत आहे. तर मी माफी मागून घेतली, काही बोलचूक झाली असेल मला माफ करा. अजून 2-3 गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला स्वतःसाठी नाश्ता घेऊन यायचा आहे. स्वतःसाठी मला चहा बनवायचा आहे घरी. मी चहा यासाठी घरी बनवतो बिकॉज आई आणि दादा आले ना तेव्हा आपण दुधाचा 3 पिशव्या आणल्या होत्या. याची एक्सपायरी डेट चेक करायची मला. आणि हे 27 जून ऑलरेडी एक्सपायर्ड आहे. हे मला रिटर्न करायचं आहे आणि हे रिटर्न करून नवीन दूध आणायचं. आता तो देईल का नाही ते दूरची गोष्ट आहे, पण आपल्याला ट्राय करावं लागेल आणि ते वापस करावं लागेल बिकॉज वापस नाही केलं 3 पिशव्या आहेत, सगळ्या खराब होऊन जातील. इथे कपडे पण धुवायला टाकून दिलेत मी. ते नंतर आल्यावर हे वाढायला टाकू. चला, दूध चेंज झालं. मला वाटलं नव्हतं चेंज होईल, पण त्यांनी करून दिलं. It won't go away. I've got that feeling rushing through my body. ऑलराईट, येऊन गेला आपण बाहेरून सामान घेऊन. आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. आज आहे फायनल इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. सकाळी जी प्रार्थना केली ना मी पूजा करतो ना, तेव्हा मला असं जी विश असते ना ती देवासमोर मांडतो, त्यांच्यासोबत गप्पा मारतो. तर आज मी त्यांच्याजवळ विश मागितली की प्लीज देवा काही होऊ दे, आज आम्हाला फायनल जिंकू दे. रोहित शर्माला ती ट्रॉफी लिफ्ट करताना बघायचं आहे आणि जेव्हा ती ट्रॉफी आपण अशी लिफ्ट करू ना, हा ती फिलिंगच वेगळी असेल. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला लोकांना विचारायची आहे की तुमची पण लाईफ अशीच आहे का की विकेंड आला का बाहेर फिरायला जा किंवा मज्जा करा आणि 2 दिवस एकदम ट्रॅव्हलिंग करा, फुल ऑन खूप काहीतरी करा, तसं आहे का? मला असं वाटतं 80% लोकांची लाईफ खूप सिम्पल आणि सॉर्टेड असते बिकॉज विकेंडला इतकी जास्त कामं असतात ना, 2 दिवस पुरत नाही आपल्याला ते कामं कंप्लीट करायला, मला असं वाटतं. बाकी तुम्ही कमेंटमध्ये करू शकता. कधीतरी महिन्यातनं किंवा 2 महिन्यातनं एकदा असं होतं की आम्ही बाहेर कुठेतरी फिरायला जातो, आउटिंगला जातो, रिसॉर्टला जातो, कुठेतरी काहीतरी प्लॅन बनत असतो. पण 80% टाईम तर असंच होतं की घरची कामं पुरतात आणि काही ना काही इकडे तिकडे जा, मित्रांमध्ये जा, फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा, घरी काहीतरी खायला मागून घ्या किंवा बाहेर इकडे तिकडे छोटं मोठं काहीतरी प्लॅन करून घ्या. पण असा मोठा प्लॅन होत नाही असंच बाहेर फिरायला जाऊ, बाहेर काहीतरी करू, असं नाही होत. तुम्ही जर करत असाल प्रत्येक विकेंडला तर मला कमेंट डाऊन नक्की करा. मला असं आहे ना एन्झायटी होते विकेंड आला की अरे काय प्लॅन करायचा, कुठं जायचा, कसं करायचं, काय नाही करायचं. 2च दिवस आहेत. त्या 2 दिवसाचा विचारामध्ये सोमवार कधी येऊन जातो ना समजत नाही मला. कुठलाही प्लॅन नाही आहे. आज मॅच आहे त्याच्यामुळे कुठला प्लॅन केला नाही. रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत सगळे येऊन जातील. असं तुम्ही पण बाहेरून दूध आणता ना, एक्सपायरी डेट चेक करून घ्यायचं आहे. बाय यूज बाय डेट 30 जून. आज आहे 29 जून, तर आपण 1 दिवस अजून यूज करू शकतो. आणि जी मागची पिशवी आणली होती ना मी, मागच्या 3 पिशव्या रिटर्न केल्या, त्याची एक्सपायरी होती 27. अरे माझ्या टी शर्टची वाट लागली रे. एवढं महाग स्वेटशर्ट होतं, टी शर्ट काही म्हणा, बाप 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 बाप, अख्खा कलर लागून गेला. झाराचं होतं, इतकं महाग आहे ना हे. पिंक पिंक पिंक. आणि हा आपला पाऊस झाला स्टार्ट. ऑलमोस्ट 6 वाजण्यात आहेत आणि मी आता चेंज करून बाहेर चाललोय. कधीपासून घरात होतो, एडिटिंगची कामं सगळी संपली, छोटी मोठी कामं होती ती पण संपली. याचं कधी जायचं होतं मला बाहेर आणि आता यासाठी चाललोय. मला खूप जोराची भूक पण लागून गेली आहे. खाली माझे मित्र येतात, त्यांना भेटायला जायचं आणि 2-3 प्लॅन आहेत सध्या. माझ्या 2-3 मित्रांनी बोलवलंय की आमच्या इथे मॅच बघायला, इथं मस्त आपण प्रोजेक्टर लावू, टीव्हीवर लावू, खिचडी बनवू, हे करू, असा प्लॅन करू, तसा प्लॅन करू. पण मला समजत नाही मी कुठं जाऊ. माझं मन असं म्हणतंय की मी एकटा तिथं शांततेत बसून मॅच बघेल असं मला वाटतंय, पण नॉट शुअर. सोसायटीवाले पण प्लॅन करतात की आमचा तो रूम आहे ना जिथं बर्थडे सेलिब्रेशन होता माझ्या मित्रांचा बेबीचा, सो तिथं पण ते प्रोजेक्टर लावायचं म्हणतात. सो बघूयात. आणि अजून एक 3रे मित्र आहेत, ते पण म्हणतात की आमच्याकडे येऊन जा. अजून काहीच फिक्स नाही आहे, ते आपण करून निवांत फिक्स. पण सध्याला एकच प्लॅन आहे. मला खूप जोराची भूक लागली आणि माझे मित्र येतात, त्यांना भेटून येऊ. त्याच्यानंतर आपण निवांत ठरवू की काय करायचं काय नाही. थँक्यू सागर बाय. अरे ब्लॉग साठी ऑल रेडी. सागर दादा आपल्याला हे प्रोजेक्टर द्यायला आले होते. थँक्यू सो मच. अरे यार मॅचचा जुगाड काय तुमचा? अच्छा मोबाईल, अभी फिलहाल तो मोबाइल है. अरे यार जल्दी जाओ घर पे आराम से देखो यार. थैंक यू चलो बाय बाय. I can be good or
खूप साऱ्या मिक्स फिलिंग्समध्ये आता मी खूप इमोशनल फील करतो. मी काय 140 करोड लोक आपल्या भारतातले सगळे इमोशनल झाले आहेत आणि खूप हॅपी आहेत सगळे. आता आम्ही खूप जास्त एन्जॉय केला. माझा घसासुद्धा बसला आहे, खूप डान्स केला आहे, फटाकडे फोडले, खूप मज्जा केली. आणि आता मी राईडला चाललो आहे माझ्या मित्रांना घेऊन. जरा एक चक्कर मारून म्हटलं निवांत बोलतो मी तुमच्याशी. म्हणजे मी इतका जास्त खुश आहे ना. जस्ट वाव. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, सगळे इंडियाचे सगळे आपले जेवढे पण प्लेयर आहेत, थँक्यू सो मच हा मुमेंट आणण्यासाठी. एका मुमेंटला असं झालेलं काय होईल काय नाही, बट वी डिड इट. जस्ट आलोय मी आता आणि खूप जास्त मजा आली आणि स्वप्न पूर्ण झालं एक. म्हणजे या फिलिंग्स मी एक्सप्लेन नाही केलं तरी तुम्ही समजू शकतात. सगळे माझ्यासारखंच फील करत असतील आणि खूप साऱ्या गोष्टी अशा मनात होत्या. आता मला आता आठवत पण नाही, इतकं खुश आहे मी, इतके फिरलो, इतका डान्स केला पर्यंत, की मजा आली मला. आता परत सोशल मीडियावर सगळे जे रिॲक्शन आहेत, रोहित शर्मा, कोहली, पूर्ण टीम इंडियाची रिॲक्शन बघायची. ती ट्रॉफी उचलताना तो व्हिडिओ मिस केला मी. खूप साऱ्या गोष्टी मिस केल्या आहेत. आता मी पहिले फ्रेश होईल, त्याच्यानंतर निवांत बसून सगळे व्हिडिओज बघेल. सगळं खूप काही बघायचं मला, असं एक्सायटेड आहे मी. कारण की जेव्हापासून मॅच जिंकलो तेव्हापासून फक्त फिर सेलिब्रेशन या सगळ्या गोष्टी चालू आहेत. सो येस, फायनली हॅपी. मी वाटतं तुम्हाला उद्या प्लीज सबस्क्राईब करून जा. एकच विषय छोटीशी, प्लीज सबस्क्राईब करून जा. आपण भेटूयात उद्या सकाळी. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे. माझा घसा अजून पण खराब आहे आणि उठल्यानंतर इतका हॅपीली उठलोय मी, इतका खुश होऊन उठलोय. आणि अजून पण मी जे व्हिडिओज जे फोटोज बघतो ना, मला गुजबम्स येत आहे. आणि मला काल समजलंच नाही काय झालं होतं, ते एक स्वप्न होतं का काय. बट आता सगळ्या गोष्टी रिअलाईज होत आहे की मी क्रिकेटला किती जवळून फील केलं आहे, किती जवळून बघितलं आहे. आणि जे इमोशन्स, ज्या फिलिंग्स होत्या त्या किती प्युअर होत्या. आणि मला आता ना इथं बसलो होतो मी, बघा ही चेअर नाही, इथं अर्धा एक तास झाला इथंच बसलो आहे. मस्त सगळ्या गोष्टी विचार करत होतो, बघत होतो. माझ्या आयुष्यात एवढं कधी मी क्लोज झालो नव्हतं क्रिकेटला. क्रिकेट बघतो आपण, आपल्याला आवडतं, सगळ्या गोष्टी सगळ्या ठीक आहेत. पण ह्यावेळेस मी इतका इन्वॉल्व्ह झालेलो, इतक्या गोष्टी फील केल्यात ना मी, बाई साब गजब. मला असं कधीच वाटलं नव्हतं की मला असे विचार येतील. बट आता एक विचार आला आहे की आयुष्यात एकदा रोहित शर्माला मला भेटायचं, म्हणजे भेटायचं. मला माहिती नाही ते कसं होईल काय होईल, बट ही विश आहे माझी की मी असं जवळून बघितलं आहे जेव्हा आमचा इव्हेंट होता कंपनीचा. पण एकदा असं भेटायचं आहे. मला नाही माहिती, मी आज ठरवून घेतलं आणि ते एकदा तरी कधीतरी आयुष्यात ते अचीव होईल. You don't have to say a word, so just let go and don't hold back. I've got you, welcome you into my world. I know that. हे घे. वाव, बॉक्स क्लॅप 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 क्लॅप. ABCD बोल. ACE. राईट, वाजून गेलेत 9:45. दादाला सोडायला मी चाललोय आणि यांचं दोघांचं डिस्कशन चाललंय की आई म्हणते मी आता 6-8 महिने येणारच नाही, एकटा सांभाळून घे घर सुरतला, जे काय असेल सगळे. झोला नेमन ठेव, आईचा झोला आहे कुछवा. झोला में बहुत जीव आहे का. तर चला पटकन जाऊयात. 10:15ची बस आहे, इथून 15 मिनिटं जायला लागतील. 15 मिनिटं टाइमपास करू आणि ऑल सेट. चलो चोनी अंगाला किची देऊन दे, अंगाला किची देऊन दे. वाव, थँक्यू. अंकलला प्रसाद दे. अंकलला देते, खाऊ दे. अंकलला खाऊ दे. सोनी अंकलला दे ना. Might say that मी जरा मेडिकलला आलो होतो दादाला घेऊन, बिकॉज गोलूसाठी आणि परीसाठी यावेळेस काहीच घेतलं नाही आणि टाईम पण होता तेवढा. सगळ्यांच्या ऑफिसेस आणि सगळं बिझी होते. तर जाताना म्हटलं ज्या गोष्टी परीला आवडतात त्या सगळ्या घेऊन घेऊ इथून. मम्मी पण सांगत होती मला की टाईम काढून घेऊन ये, पण मला टाईमच नाही भेटला खरोखर. सो आता जातानाच मेडिकलवर आलो आहे. बघू आता काय घेता येतं ते घेऊ आणि मग आपण बस स्टॉपला जाऊ. चलो आता निघूयात. जे दिसलं ते घेतलं. म्हटलं चला आता जेवढं आहे तेवढं घेऊ आणि नेक्स्ट टाइम बाकी बघू. आईने सांगितलंय माझी बॅग खराब नको व्हायला म्हणून मी याच्यावर ठेवली बॅग, बिकॉज खाली ना सगळं पाणी तिथं आपण नाही ठेवू शकत आणि गारा पण आहे थोडा. मम्मी युअर बॅग इज सेफ. आता बस इथं येईल, अजून टाईम आहे, 10-15 मिनटं लागतील. सो तोपर्यंत आपण टाइमपास करू इथं. हाँ 0770 इज चलो 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 भाई साहब, आपकी गाड़ी आ गई. चलो.